नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 2 जमिनी संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो निर्णय कशासाठी घेतला, त्या निर्णयाचा फायदा कोणकोणत्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, या संदर्भातली उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, आजपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कोणतीही जर अपडेट दिली तर ती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की काही लोकांच्या 7-12 उतारावर भोगवटा वर्ग 2 असा शेरा असतो, किंवा आता जर तुम्हाला शासनाकडनं भोगवटा वर्ग 2 ची जमीन ही मिळाली असेल आणि तिचं जर रूपांतर तुम्हाला वर्ग 1 मध्ये करायचं असेल तर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या स्वरूपाची माहिती घेण्या अगोदर सुरुवातीची परिस्थिती अशी होती की तुम्हाला जर शासनाकडनं भोगवटा वर्ग 2 ची जमीन भाडेपट्ट्याने किंवा कब्जे हक्काने जर मिळाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीचं पूर्ण मालकी हक्क हा त्या शेतकऱ्याकडे राहत नव्हता. म्हणजे त्या व्यक्तीकडे त्याची पूर्ण मालकीही नव्हती. त्या जमिनीवर भोगवटा वर्ग 2 चा शेरा असल्यामुळे त्या जमिनीचा कोणताही व्यवहार जर करायचा असेल तर त्यासाठी संबंधित सक्षम अधिकारी यांची पूर्वपरवानगी आणि संमतीची गरज भासत होती. म्हणजे त्या जमिनीचं तुम्हाला खरेदी विक्री, बक्षीसपत्र, अदलाबदल, नोंदणीकृत दस्त जर करायचा असेल तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला त्या व्यवहार करण्यापूर्वी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणं बंधनकारक होतं. आणि तुम्ही जर अशी परवानगी न घेता तो व्यवहार जर केला तर अशा स्वरूपात तुम्ही शर्तभंग केला म्हणून तुमची जमीन ही शासन जमा केली जात होती. परंतु दरम्यानच्या काळात झालेला शर्तभंग हा देखील तो नियमाकुल करण्याबाबतच्या तरतुदी आल्या. परंतु अजून शेतकऱ्यांना याचा जास्त प्रमाणात फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने अजून एक निर्णय असा घेतला की जर तुम्हाला कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने त्या जमिनी भोगवटा 2 म्हणून मिळाल्या असतील तर त्यासाठी 5 वर्षाची अट ही रद्द केली. म्हणजे भोगवटा वर्ग 2 ची जमीन जर ज्या लोकांना मिळालेली असेल तर त्या लोकांना किमान 5 वर्ष वाट ही पाहावी लागत होती. 5 वर्षापर्यंत तुम्हाला त्या जमिनीचा भोगवटा वर्ग 2 हा धारणाधिकार भोगवटा वर्ग 1 मध्ये करता येत नव्हता. त्यामुळे अनेक लोकांना त्याची अडचण येत होती, कारण भोगवटा वर्ग 1 झाल्यानंतरच त्या मिळकतीमध्ये तुम्हाला स्वामी हक्क मिळत असतो किंवा मालकी मिळत असते. परंतु या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने असं सांगितलं की ज्या लोकांना त्या जमिनी दिल्या असतील तर त्यांना 5 वर्षाची अट आता बंधनकारक नाही. म्हणजे तुम्हाला तर ती जमीन जर मिळाली असेल तर तुम्ही आज रोजी लगेच भोगवटा वर्ग 2 चा 1 करण्याबाबतचा अर्ज हा तुम्हाला करता येऊ शकतो. या निर्णयामध्ये कोणत्या जमिनी असा उल्लेख केलेला नाही, तर फक्त त्यांनी भोगवटा वर्ग 2 च्या जमिनीचा उल्लेख केला आहे. कारण यापूर्वीची परिस्थिती अशी होती की सिलिंग जमिनी या भोगवटा वर्ग 2 मध्ये मोडत असल्या तरी त्यांचं रूपांतर करता येत नव्हतं. परंतु 14 जानेवारी 2026 ला जे काही शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलं त्यानुसार सिलिंग जमिनींचं देखील भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 करण्यासाठीचा मार्ग हा खुला झालेला आहे. त्यामुळे या अध्यादेशामध्ये महाराष्ट्र शासनाने फक्त एवढंच म्हटलं की भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी जर मिळाल्या तर त्याचं रूपांतर करण्यासाठी, त्याचं 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षाची अट आता बंधनकारक नाही. जी अट सुरुवातीला जाचक होती आणि ती अट आता महाराष्ट्र शासनाने काढून टाकली. यासाठी पहिलं पाऊल म्हणजे काय की तुम्हाला जर ती जमीन भोगवटा वर्ग 2 मधून मिळाली असेल तर त्याचा जो मूळ फेरफार असेल किंवा जो आदेश असेल शासनाचा, तो आदेश आणि मूळ फेरफार हे तुम्हाला त्या प्रकरणासोबत किंवा तुमच्या अर्जासोबत जोडणं बंधनकारक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जो प्रीमियम असेल तो 75% असेल, 50% असेल किंवा शासनाने जो काही रेडिरेक्टर प्रमाणे ठरवून दिलेला नजराणा असेल तो मात्र तुम्हाला शासन दरबारी जमा करावा लागेल. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये भोगवटा वर्ग 2 ची जमीन 1 करण्यासंदर्भातली 5 वर्षाची जी काही जाचक अट होती ती आता महाराष्ट्र शासनाने काढून घेतलेली आहे. या निर्णयाचा बऱ्याच शेतकऱ्यांना, बऱ्याच लोकांना फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि
तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.